नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. मित्रांनो, 5वी ते 10वीच्या विज्ञान आणि भूगोलाच्या प्रत्येक परीक्षेत हमखास येणाऱ्या आणि आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एक प्रश्न कोणता माहिती आहे? तो म्हणजे पर्यावरण प्रदूषण. मग ते जलप्रदूषण असो, वायू प्रदूषण असो किंवा ध्वनी प्रदूषण. आजचा हा एक व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलात तर परीक्षेतील प्रदूषणावरचा तुमचा एक गुणही कट होणार नाही याची गॅरंटी माझी. चला तर मग आजच्या स्पेशल लेक्चरमध्ये आपण प्रदूषणाचे प्रकार, त्यांची कारणे, परिणाम आणि आत्ताच्या काळातील सर्वात धोका म्हणजेच अणुप्रदूषण याबद्दल अगदी सोप्या भाषेत संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर वही आणि पेन सोबत ठेवा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की प्रदूषण म्हणजे नक्की काय. बघा, आपल्या अवतीभोवती असणारे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये जेव्हा नको असलेले घातक पदार्थ मिसळतात आणि त्यामुळे सजीव सृष्टीला इजा पोहोचते त्याला आपण प्रदूषण असे म्हणतो. लक्षात आलं का? आता बघा, जे पदार्थ प्रदूषण घडवून आणतात त्यांना प्रदूषक म्हणजे पॉल्युटंट म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा की प्रदूषण म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती असणारे हवा, पाणी आणि जमीन, हवा, पाणी आणि जमीन यामध्ये जेव्हा नको असलेले घातक पदार्थ मिसळतात, आणि त्यामुळे सजीव सृष्टीला इजा पोहोचते. त्याला आपण प्रदूषण असे म्हणतो. त्याला आपण प्रदूषण म्हणतो. आणि बघा, जे पदार्थ काय आहे बघा, जे पदार्थ प्रदूषण घडवून आणतात त्यांना प्रदूषक म्हणजेच पॉल्युटंट म्हणतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे प्रकार पाहूया. आता पहिला प्रकार आहे बघा वायू प्रदूषण. काय आहे बघा, पहिला जो काही प्रकार आहे तो आहे वायू प्रदूषण. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्याला शुद्ध ऑक्सिजनची गरज असते. पण आज कारखान्या, चिमण्यांमधून आणि गाड्यांच्या सायलेन्सरमधून निघणारा काळा धूर हवेत मिसळतो. यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढते. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, वायू प्रदूषणामुळे कोणते आजार होतात? तर लक्षात ठेवा, अस्थमा, खोकला आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार. यावर उपाय काय? तर जास्तीत जास्त झाडे लावणे आणि सायकल किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं बघा मी की वायू प्रदूषण म्हणजेच काय की हवेमध्ये घातक वायू आणि धूळ यांचे प्रमाण वाढणे
आणि ह्याचं कारण काय आहे तर काय आहे बघा, कारखान्याचा धूर, कारखान्यांचा धूर, वाहनांमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड, वाहनांमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड, त्यासोबतच कचरा जाळणे, कचरा जाळणे, जंगलातील वनवे, जंगलातील वनवे, लक्षात आलं का? यामुळे काय होतं रे, वायू प्रदूषण होतं. आता ह्याचा जो काही परिणाम आहे वायू प्रदूषणाचा, ह्यामुळे काय होतात रे, श्वसनाचे आजार, श्वसनाचे आजार म्हणजे अस्थमा होतो. लक्षात आलं का? काय होतं बघा, अस्थमा. डोळे जळजळतात, डोळे जळजळणे, आणि जागतिक तापमानवाढ, ज्याला आपण काय म्हणतो बघा, ग्लोबल वॉर्मिंग. लक्षात आलं का? जागतिक तापमानवाढ. ज्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे जलप्रदूषण. काय आहे बघा, जो काही दुसरा आहे तो काय आहे, जलप्रदूषण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जल हेच जीवन आहे असं आपण म्हणतो, पण आज आपण याच जीवनात विष घालवतोय. कारखान्यामधून निघणारे केमिकल्स प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडले जातात. तसेच आपण प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा पाण्यात टाकतो. यामुळे काय होतं, पाणी पिण्यालायक राहत नाही. हे दूषित पाणी पिल्यामुळे कावीळ, टायफॉईड आणि गॅस्ट्रोसारखे आजार होतात. परीक्षेत बऱ्याचदा विचारतात की जलप्रदूषणाचा जलचरांवर काय परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्यात ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे आणि इतर जलचर मरून पडतात. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही जलप्रदूषण आहे ह्याची व्याख्या काय आहे की जे काही नैसर्गिक पाण्यात रासायनिक किंवा जैविक घातक पदार्थ मिसळणे, जैविक घातक पदार्थ मिसळणे. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याची कारणे काय आहेत जलप्रदूषणाचे, तर कारखान्यांचे केमिकलयुक्त पाणी, घरातील सांडपाणी, प्लास्टिक कचरा, शेतातील रासायनिक खते, आणि ह्याचे परिणाम काय होतात बघा की कावीळ, कॉलरा यांसारखे आजार, त्यासोबतच काय आहे बघा, जलचर प्राण्यांचा मृत्यू, आणि जो काही तिसरा प्रकार आहे ज्यावर दरवर्षी प्रश्न असतोच तो म्हणजे ध्वनी प्रदूषण. काय आहे बघा, जो काही तिसरा प्रकार आहे तो आहे ध्वनी प्रदूषण.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा की ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय, की जेव्हा एखादा आवाज काय होतो रे, की 65 ते 75 डेसिबलपेक्षा जास्त होतो. आता डेसिबल म्हणजेच काय, तर आवाज मोजण्याचं एकक म्हणजे युनिट डेसिबल आहे. लक्षात आलं का? तर हे जे काही डेसिबल आहे, तर ह्याचा जो काही आवाज आहे हा काय होतो, 65 ते 75पेक्षा जास्त होतो, तेव्हा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. विनाकारण गाड्यांचे वाजवले जाणारे हॉर्न, सणामध्ये वाजवले जाणारे मोठे डीजे, यामुळे काय होते, ध्वनी प्रदूषण होते. आणि याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो माहिती आहे, जे काही अभ्यासू विद्यार्थी आणि वृद्ध लोकांना. यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही, चिडचिड होते आणि जास्त काळ मोठ्या आवाजात ऐकत राहिल्यास आपल्याला बहिरेपणासुद्धा येऊ शकतो. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बघा की पहिल्यांदा ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय, की मानवी कानांना असह्य होणारा मोठा आवाज, मानवी कानांना असह्य होणारा मोठा आवाज म्हणजे काय आहे बघा, ध्वनी प्रदूषण. लक्षात आलं का? आणि हे व्हेरी MP हे लक्षातच ठेवायचं, हे रिकाम्या जागी सुद्धा येऊ शकतं. लक्षात आलं का? काय आहे बघा की आवाज मोजण्याचे एकक. युनिट, तर ते आहे डेसिबल. काय आहे बघा, डेसिबल, ज्याला आपण काय म्हणतो, DB. मित्रांनो, आता ध्वनी प्रदूषणाचे कारणे काय आहेत, तर गाड्यांचे हॉर्न, लग्नातील किंवा सणांमधील डीजे, आणि लाऊडस्पीकर कारखान्यांमधील यंत्रे आणि याचा परिणाम काय होतो बघा, की ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा येऊ शकतो. मानसिक ताण, चिडचिड होणे, एकाग्रता भंग पावणे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या आधुनिक प्रकाराकडे, तो म्हणजे अणुप्रदूषण. जो काही 4था प्रदूषणाचा प्रकार आहे बघा, तो आहे अणुप्रदूषण. तर हा प्रश्न जो आहे अणुप्रदूषण, हा प्रश्न 9वी आणि 10वीच्या विज्ञान भाग 2मध्ये हमखास विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, वीज निर्मितीसाठी आपण अणुऊर्जा वापरतो, पण या प्रक्रियेत युरेनियमसारख्या पदार्थामधून अत्यंत घातक अशा अल्ट्राव्हायोलेट किंवा गॅमा लहरी बाहेर पडत असतात. जर एखाद्या अणुप्रकल्पात अपघात झाला किंवा अणुकचरा व्यवस्थित जमिनीत पुरला नाही तर हे प्रदूषण पसरते. हे प्रदूषण डोळ्यांना दिसत नाही, पण याचे परिणाम पिढ्यानपिढ्या जाणवतात. यामुळे कॅन्सरसारखे भयानक आजार होतात आणि शरीरातील पेशींमध्ये कायमचा बिघाड होऊ शकतो. लक्षात आलं का? तर काय आहे बघा, जे काही अणुप्रदूषणाची जी काही व्याख्या आहे ती आहे बघा, अणुऊर्जा प्रकल्पामधून किंवा किरणोत्सर्गी
किरणोत्सर्गी म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थांमुळे होणारे प्रदूषण. आणि ह्याची कारणे काय काय आहेत बघा. अणुभट्ट्यांमुळे होणारी गळती, अणुभट्ट्यांमधून होणारी गळती, युरेनियम थोरियमचा वापर, थोरियमचा वापर, अणुकचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, आणि ह्याचा जो काही अणुप्रदूषणाचा जो काही परिणाम आहे, ह्यामुळे काय होतं बघा, कॅन्सर, ज्याला आपण काय म्हणतो कर्करोग, किंवा जनुकीय बदल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जेनेटिक म्युटेशन, आणि जमिनीची सुपीकता नष्ट होणे. नष्ट होणे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं की वायू, जल, ध्वनी आणि अग्निप्रदूषणाबद्दल सविस्तर माहिती घेतली. परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला की छान ही मुद्देसूद उत्तरे लिहा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या वर्गमित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.